तुम्हाला विवाहामध्ये अडथळे येत आहेत, विवाह ठरण्यामध्ये अडथळे येत आहेत किंवा विवाह ठरत नाही आहे, वय निघून चाललंय, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की विवाह कधी होईल, विवाह योग कसा असेल, म्हणजे तो लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज असेल, साधारणतः स्थळ आपल्याला कोणत्या दिशेचं मिळेल, वैवाहिक जीवन कसं असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुंडली पाहून नक्की देता येतात. कुंडलीमधील सप्तम स्थान जे आहे ते सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान समजलं जातं आणि त्या सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जो आहे त्याच्याकडे कुंडलीतल्या 7व्या, 2ऱ्या आणि 11व्या भावाचं कार्यक्षत्व असेल तर विवाह योग हा व्यवस्थित असतो, कोणतेही अडथळे येत नाहीत. त्याचबरोबर त्या सप्तम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीकडे जर कुंडलीतल्या 6, 8 आणि 12 या स्थानांचं कार्यक्षत्व असेल तर विवाहास विलंब, विवाह होण्यामध्ये अडथळे, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. जर तुम्हाला तुमचा विवाह योग कधी आहे, कसा आहे आणि केव्हा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कुंडली पाहून योग्य मार्गदर्शन केलं जाईल. मार्गदर्शन हे कॉलवर असेल. कॉलमध्ये उपासना, उपाय या देखील सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. जर तुम्हाला तुमचा विवाह योग कधी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. योग्य मार्गदर्शन केले जाईल.